हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं हतात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो। वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते सर्वपाप प्रमुच्यते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। अम्बा माता की जय। हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं तृतीयं षष्ठमं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् द्वादशैतानि नामानि विद्यार्थी लभते विद्या जपेद गणपति स्तोत्रम संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः। सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत
हरि ओम तत्सत. आज उरलेली पौर्णिमा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा भानुवासर. आज सकाळच्या सत्रामध्ये 28व्या अध्यायामध्ये तामस प्रकरणाची समाप्ती होऊन गोकुळातल्या लोकांना वैराग्य धर्म कळणार आहे. म्हणजे त्यांच्या डोळ्यावर जी झापडी होती की परमात्मा आपल्याकडे जन्माला आलेले आहे, ही गोष्ट निघून गेली आणि परमात्म्याच्या दर्शनानं, स्पर्शनानं, संबंधानं त्यांच्या मनामध्ये वैराग्य धर्माची जागृती झाली आहे. वृंदावनातल्या लोकांनाही झाली, इंद्रादिक देवांनाही झाली. म्हणून या अध्यायामध्ये वैराग्य निरूपणाचं वर्णन आलं आहे. म्हणजे हे जे निरूपण येईल त्या निरूपणामध्ये असं असेल की जो स्तुती करणार आहे त्याच्या मनाचा आणि बुद्धीचा मळ निघून आपण कशामुळे चुकलो आहोत, तर आपल्यामुळे अज्ञान आहे. इंद्र म्हणतो मला मद झालेला आहे, कर्माभिमान आलेला आहे. कर्माभिमान, धर्माभिमान, ज्ञानाभिमान, द्रव्याभिमान, रूपाभिमान, गुणाभिमान या अभिमानाने मनुष्य या भूमंडळावर मलिन झालेला असतो. ज्या वेळेला भगवंताचं चरित्र लक्षात येतं, भगवंताचं गुणांवर्ण श्रवण होतं, भगवंताचं दर्शन होतं, भगवंताचा संबंध संपर्क वाढतो, त्यावेळेला वैराग्य धर्म जागृत येतो. जसं एखाद्याला संसारामध्ये अति फटफजिती झाली की तो वैराग्य स्वीकारतो, तद्वत भक्तांना भगवंताच्या गुणांवर्णनानं, नामसंबंधानं, जसं समर्थ घरातून निघाले आणि रामकुंडावर आले, स्नान केलं आणि त्यांचा वैराग्य धर्म जागृत झाला की आता आपण ज्या कुळात जन्मला आलो आहोत त्या कुळाचं नामाभिधान नाही सांगायचं, ठोसर नाही. कारण काय, ते जर सांगितलं तर आपल्या मागे लचाण लागेल. म्हणून त्यांनी रामदास वैराग्य धर्म स्वीकारला. कोण आहे तर रघु वंश. कोणता? रघुवंश. म्हणजे सगळा रामाचा संबंध सांगून टाकला. म्हणजे वैराग्य धर्म जागृत झाला आणि वैराग्य धर्म जागृत झाल्यामुळे ज्ञान उत्पन्न झालं आणि ज्ञान उत्पन्न झाल्यामुळे आत्मरूप कळालं. तसं गोकुळातल्या लोकांना या अध्यायामध्ये असं कळणार आहे की खरोखर परमात्मा आहे. आपण त्याच्याशी स्नेहसंबंध वेगळ्या दृष्टीने ठेवायचा. प्रापंचिक स्नेह न ठेवता पारमार्थिक स्नेह ठेवायचा. आणि इंद्रालाही कळालं की आपण सत्तेच्या मदानं देवाशी वैर केलं आणि त्या वैराच्या योगानं आपल्याला ईश्वराचं ज्ञान झालेलं नाही. म्हणून इंद्र कामधेनू घेऊन येतो. आता कामधेनू का आणली तर इंद्राला कळालं कामधेनू सगळं मनोरथ पूर्ण करणारी आहे. गोमाता जी आहे ती सगळं मनोरथ पूर्ण करणारी आहे. म्हणून आपल्या मनामध्ये जो मद आलेला आहे, जो अहंकार आलेला आहे, त्या अहंकाराची समाप्ती देवाचं यजन करावं. इंद्राकरता काय आहे? यज्ञ आहे. मग याने देवाचं यजन करणं म्हणजे देवाला कामधेनूच्या दुधाने अभिषेक करायचं ठरवलं. म्हणजे स्वतः यज्ञाचा भोक्ता असून सुद्धा परमात्म्याला खरा भोक्ता समजला. म्हणून आपण कोणतंही काम करतो तरी आपल्या मागे एक कोणती तरी दिव्य शक्ती आहे याची जागृती करत आहे. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, भगवान श्रीकृष्णाच्या करकमलामुळं गोवर्धन गिरिराज धारण केल्यानं वर्षा ऋतू म्हणजे इंद्रानं आणलेला वर्षा अनाकाली अनाठाई तो थांबला. आणि त्याच्या संरक्षणाच्या वेळेला भगवंतांनी गायी गोपाळांसहित
आणि व्रजातल्या लोकांसहित सगळ्यांचं रक्षण केलेलं आहे, प्राणीमात्रांचं सुद्धा. म्हणून गोलोकामध्ये जाऊन कृतज्ञ कामधेनूच्या समोर इंद्रानं नतमस्तक झाला की हे गोमाते, आता मी तुला शरण येतो आहे, तू मात्र मला भगवंताकडून बचाव. म्हणजे देव फक्त ऐकता कोणाचं, तर गोमातेचं. म्हणून इंद्राने, हे मोठे लोक जे असतात ना, ते कनेक्शन बरोबर जोडत असतात. ते बघा ते हां, हे जे पदावर असतात हे लोक कनेक्शन इतकं सुंदर जोडतात की त्यांच्या कनेक्शन जोडण्या इतकी कृतज्ञता कोणात नसते. बरोबर करतं ते. कुठे काही करायचं असेल तर त्या गावातला माणूस धुंडतील, त्याचा सत्कार करतील, त्याला हे पारितोषिक देतील आणि लगेच तिथे आपलं स्थान प्रस्थापित करतो. तसं इंद्रानं केलं आहे. गोमातेला गोलोकामध्ये शरण गेला आणि गोलोकाचे मालक भगवान श्रीकृष्णच आहे. म्हणून त्यांना गोपाल, गोपालन करते असं म्हणतात. कामधेनू इंद्राला पाहून स्मित हास्य केलं आणि इंद्र लज्जित झाला. हा देवेंद्र असून सुद्धा गायीच्या चरणाची सेवा करायला पोहोचला आहे. गायीच्या चरणाची सेवा करायला पोहोचलेला आहे. पहा, आपले नेते फार धूर्त होते. आपल्या नेत्यांनी असे काही चिन्ह उचलले की जे धार्मिक होते. पहा, पहिल्यांदा बैलजोडी उचलली, दुसऱ्यांदा गाय वासरू तुला कसा मी विसरू आणि आता सुद्धा तुम्ही म्हणजे चिन्ह उचलताना यांनी कोणत्या तरी महापुरुषाला विचारलेलं आहे. हे यांची बुद्धी नाही. आता बैलाचं चिन्ह काय आहे? धर्म. गाईचं चिन्ह काय आहे? कामधेनू. आणि हाताचं चिन्ह काय आहे? अभय. पोलीस खात्याच्या चिन्हावर सुद्धा हाताचा पंजा आहे. हा आपला तिरंगा आहे ना, हा तिरंगा चंद्रशेखर स्वामी नावाचे संन्यासी होते दक्षिणेकडे, शंकराचार्य पदावर, त्यांनी दिला आहे. त्यांच्याशी सल्लामसलत झालं आहे सगळं की सगळ्यांना सांभाळायचं आहे तर काय करायचं, तर ते त्यांनी दिलेलं आहे. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे की लोकांना कसं शांत करता येईल. म्हणून इंद्र हा, मी तुम्हाला सांगितलं ना, हे लोक कनेक्शन बरोबर जोडतात. कारण त्यांना इलेक्शन जिंकायचं असतं. कनेक्शनावर इलेक्शन जिंकायचं असतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण माझा अनादर करणार नाही असा मला आशीर्वाद द्या, गोमातेला सांगितलं आहे. आणि म्हणून प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये गोदानाचा संकल्प आहे आपल्याकडे. आता गुरुजी लोकही करत नाही आणि यजमानही लक्ष देत नाही. जन्म झाला तरी गोदान, मुंज झाली तरी गोदान, लग्न असलं तरी गोदान आणि मनुष्य गेला तरी गोदान. आता बा तुमचं शेअर मार्केटचं हे चिन्ह आहे काय? तिथे बैल आहे मोठा, धर्माचं चिन्ह आहे. असा उसळलेला बैल आहे दाखवलेला. हे सुद्धा लक्षण बघा तुम्ही. धर्म सोडूच शकत नाही मनुष्य. काय गरज होती तिथे वाघ दाखवायला? काय हरकत होती? शेअर मार्केटच्या याच्यावर मोठ्या ऑफिसवर वाघ दाखवायला काय हरकत होती? मोर द नाही, बैल दाखवला, धर्म दाखवला आहे. असं आहे ते. तुम्ही कुठेही जा, धर्माचं अंग घ्यावंच लागतं. तुम्ही मानत नाही ती गोष्ट तुमच्या बुद्धीचं आहे, पण तुम्ही अंग कोणाचं घेतलं आहे? अंग कोणाचं घेतलं आहे? तर धर्माचं अंग घ्यावंच लागतं. अधर्म राहतच नाही. अधर्म आपण करतो. सांगताना धर्म सांगतो आणि वागताना मात्र अधर्म मागतो. म्हणून ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण माझी अवहेलना करणार नाही असा मला आशीर्वाद दिला. इंद्र लज्जित झाला, गोमातेला प्रदक्षिणा केली आणि खाली आला.
आल्यानंतर सूर्य तेजस्वी मुकुट, इंद्राच्या डोक्यातल्या मुकुटाचं वर्णन केलं आहे. सूर्याचं जेवढं तेज आहे तेवढं तेज त्याच्या मुकुटाला आहे, आणि एवढं तेज असून तो दुसऱ्याचा अनादर करतो, दुसऱ्याचा अपमान करतो, वैर करतो, द्वेष करतो. म्हणजे तुम्हाला एवढी बुद्धी दिल्यावर, आता हे परवाचं उदाहरण पहा ना, एवढ्या मोठ्या पदावर दिलं आपण या माणसाला की सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांचे पेपर काढायचे. म्हणजे केवढं छत्र मिळालं त्याला, विद्येचं केवढं वैभव. त्याने काय केलं? म्हणजे तुम्हाला जरी दैवयोगाने पद मिळालं तरी त्या पदावर तुम्हाला बसता आलं पाहिजे. रावणाला 14 चौकडी राज्य मिळवण्याचा प्रयत्न होता, पण दुसऱ्याची अपमान करण्याची फार सवय होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी त्याला सोडून दिलं होतं, आणि त्याच्या आईच्या वडिलांनी त्याला धरून ठेवलेलं होतं. नानाजी. आईकडचे माणसाला फक्त प्रेम देतात पण ज्ञान देत नाही. वडिलांकडचे लोक ज्ञान आणि प्रेम दोन्ही देत असतात, लक्षात ठेवा. म्हणून इकडे दादाजी म्हटलंय आणि इकडे नानाजी म्हटलंय, इकडे आजोबा म्हटलंय, इकडे नाना म्हटलेलं आहे. कारण त्यांना कडक बोलता येत नाही. मुलीचा मुलगा आहे, राग येऊन जाईल मुलीला, जावायला राग येऊन जाईल. इकडे मात्र आपला वंशज आहे म्हणून कडक बोलतात. मग काय होतं, आपला लढा इकडच्याच नानाजीकडे लागून जातो, दादाजीकडे लागत नाही. पण आपल्याला कळत नाही, वडिलांनाही कळत नाही, आईलाही कळत नाही की यांचं खरं प्रेम आहे. तसं झालं. इंद्राच्या डोक्यावर एवढा तेजस्वी मुकुट ठेवल्यावर सुद्धा, इंद्राचं इंद्रपद मिळाल्यावर सुद्धा इंद्रामधली ईर्ष्या, राग, द्वेष, वैर हे गेलं नाही. का? तर मूळ ज्ञान इंद्राला नव्हतं. आता इंद्र भगवंताच्या चरणाजवळ आले आणि आपल्या मुकुटासहित तिथे पडले. भगवंता, मी पराक्रमी, आम्ही तेजस्वी भगवान श्रीकृष्णा आपला प्रभाव अनुभवू शकलो नाही, मला क्षमा करा. आपला जो प्रभाव आहे हा प्रभाव मी जाणू शकलो नाही, अनुभवू शकलो नाही. कोणामध्ये किती शक्ती आहे हे जाणता येत नाही. विश्वामित्रांनी हरिश्चंद्र राजाला कपटाने फसवलं, पण हरिश्चंद्रामध्ये सहनशक्ती किती आहे हे विश्वामित्रांना कळालं नव्हतं. वशिष्ठांनी सांगितलं विश्वामित्राला, विश्वामित्रा तो वंश रघुवंश आहे. तरी विश्वामित्र तपाच्या बळाने ऐकत नव्हते. कारण मुळात कोण होते? क्षत्रिय. पिंड कोणाचा होता? क्षत्रियाचा. क्षत्रियाचा गुण नमून जाणं नाही आहे आणि जाणून घेणे गुण नाही आहे. लगेच हुमरी तुमरीवर येतो. म्हणून क्षत्रियाशी वाद करायला नाही सांगितलं, कारण वाद केला तर वैर वाढतं आणि वैर वाढलं तर सगळं नुकसान वाढतं. क्षत्रियानं सुद्धा ईश्वर मान्य केलं पाहिजे. म्हणून ज्या राजाने न्यायदानामध्ये समानता ठेवली त्या राज्यांचं राज्य जास्त दिवस टिकलं. ज्यांनी न्यायदानामध्ये लबाडी केली त्यांच्या राज्याची अपकीर्ती झाली आणि लवकर संपलं. काही लोकांचं अपकीर्तीमुळे काळ वाईट होता म्हणून त्या काळात राज्य राहिलं, पण अपकीर्ती झाली. जे राजे लोक न्याय देताना, मग गरीब असो का श्रीमंत असो, न्याय हा सगळ्यांना समान मिळाला पाहिजे, पण काही काळातच समान मिळाला. आताही आपण न्यायाच्या बाजूला जातो पण न्याय मिळत नाही गरिबाला. आपल्या एक नसराबादची घटना आहे आणि
इथे एक खेड आहे, आव्हाणी नावाचं गाव, तिथली एक घटना आहे. या पुरोहितानं आपल्या वाणी यजमानाकडे पैसे ठेवलेले होते, मिळालेले, पूर्वी ठेवत असत. यजमान नाही म्हणून गेला. कोर्टामध्ये केस सुरू झाली. का हो गुरुजी, तुम्ही यांना पैसे दिले तेव्हा कोण होतं? म्हणे कोणी असायची गरज नाही. म्हणे का? हे माझे यजमान आणि मी त्यांचा उपाध्य आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास, माझा त्यांच्यावर विश्वास. मी देत गेलो, ठेवत गेलो. ते आता नाही म्हणता. मला न्याय मिळाला पाहिजे. म्हणे मग तुम्हाला साक्ष कोणी? म्हणे साक्ष असायचं काय? त्यांच्या घरी मी पूजा करतो, धर्म करतो, साक्षीची गरजच नाही. कारण साक्षी इतकं वैर नाही, आमचं प्रेम आहे. गुरुजी बरोबर बोलून गेला, न्यायाधीशाने ओळख. जेव्हा वाण्याला याला बोलवलं, जळगाव कोर्टातली गोष्ट आहे. का हो म्हणे गुरुजी, आपल्या शेठ, हे गुरुजी तुम्हाला पैसे दिल्यावर तुम्ही नाही म्हटल्यावर सुद्धा तुमच्या घरी पूजेला येता का? म्हणे हो. लक्ष द्या, न्यायाधीश म्हणतो येता. तुम्ही त्यांचं नाही म्हणता तरी ते येता? म्हणे हो. म्हणे नाही म्हणता तरी येता? म्हणे हो. ठोकरे शिक्षा म्हणे. हा दोनदा कबलला की नाही म्हणता तरी येतात. तो गुरुजी जात होता बिचारा. कारण काय? आपले दिले पाहिजे, आपले दिले पाहिजे. कोर्टाने शेवटी वाण्याला पैसे द्यायला लावले. बरोबर विचारलं त्याने. वकिलाला म्हणजे तू थांबून जा, द्या, मी बोलतो याच्याशी. 40,000 रुपये होते, द्यावे लागले वाण्याला. मग गुरुजीला विचारलं. म्हणे का गुरुजी, तुम्ही आता हे पैसे मिळाले तर यांचं घर सोडून द्याल का? म्हणे काय करायचं सोडून? यांचा माझा जुना संबंध, मी यांच्याकडे पूजेला जाईल. म्हणे बघ रे, खरं सांग, पैसे दे. हो म्हणे, माझी बुद्धी फिरली, दे पैसे. न्याय न्याय. या खेड्यामध्ये एका माणसाने शेती दिलेली होती, शेती माणसाला. न्यायाधीश चांगले होते त्यावेळेला जळगाव कोर्टामध्ये. का हो म्हणे, तुम्ही यांना शेती दिली तेव्हा कोणी साक्ष? म्हणे देवाची शपथ घेऊन सांगितली. आत्ताही तुम्ही मला देवाची शपथ घ्यायला लावली म्हणे. तर म्हणे मग पुढच्या वेळेला मी देवाला घेऊन येतो. तो पांडुरंगाची मूर्ती घेऊन गेला तर कोर्टामध्ये. तर त्या शेतकऱ्याला बरोबर विचारलं न्यायाधीशाने, का हो हीच मूर्ती आणली होती का? म्हणे देवा. म्हणे हो. झालं काम. हीच मूर्ती होती का? म्हणे तुम्ही बोल. म्हणे हो. काम झालं. 2 न्याय आहे बघा. हे लक्षात ठेवा. आता परवासुद्धा मद्रास कोर्टाने न्याय दिला बघा. मनुष्याने धर्म बदलवला तरी त्याची जात बदलत नाही. पहा तुम्ही, धर्म बदलवू शकता कारण तुमचं मतपरिवर्तन झालं आहे. आणि पक्षात जाती, माणसात जाती, मातीत जाती. जाती नाही कुठे, मातीत सुद्धा जाती. मुलतान माती खाता येते, बाकीची माती धान्य पिकवता येते. बाबा काळ्या मातीने दात घासायचे. त्यांना सगळ्यांनी सांगितलं. ते म्हणाले ज्याच्यातून उत्पन्न झालं ना त्याच्यापासून काही रोग होत नाही म्हणे. त्यांच्याकडनं आम्हाला खेड्याहून आंब्याच्या झाडाखालची माती आणावी लागायची, ती कुटून टाकावी लागायची आणि ती गाळून मग त्यांना ते दात घाल. शेवटपर्यंत त्याच्यानेच दात घातलं त्यांनी, काळ्या मातीने. कारण ते विश्वास आहे ना तो. आणि दातच पडला नाही, पडलाच नाही. ऊस काढला. तर ते एक सिद्धांची कल्पनाच वेगळी असते. न्याय हा सगळ्यांना सारखा मिळावा. रामशास्त्री प्रभूने न्याय देऊन टाकला, नोकरी सोडून दिली, न्यायाला सोडलं नाही. परमात्मा न्यायाचा न्यायाधीश आहे. पहा तुम्ही, राम अवतारामध्ये ज्या वालीला बाण मारला त्याच वालीला कृष्ण अवतारात उत्तर दिलं की मी मागच्या जन्मी लपून बाण मारला होता, आता तू मला लपून मारला, फेट्टम फाट झाली, जा, काळजी करू नको, तुला पाप लागणार नाही. न्याय. एक अवतारात, राम अवतारामध्ये लक्ष्मणानं रामाला विचारलं, म्हणजे प्रभू हे काय आहे? आत्ता इकून तिकून आई सोडून आणले आपण, आता परत म्हणे पुन्हा आईला वनवासात पाठवत. अरे म्हणे परशुराम अवतारामध्ये आईचा छळ झाला आहे,
म्हणून कैकेयी विरुद्ध वागली. आपल्याला किती चांगलं खाऊ घालत होती आणि स्त्री जातीचा छळ केल्यामुळे स्त्री जातीचं सुख नाही, तिला पोचून येते ते वर्णन. म्हणजे स्वतः न्याय कबूल केला आहे की जे आपल्याला या जन्मात दुःख मिळतं ते मागच्या जन्माचं केलेलं आहे, हे प्रमाणाचा न्याय दिला याला. म्हणून न्यायाचे सुद्धा प्रकार आहे. सगळ्या ठिकाणी एकच न्याय चालत नाही. अज्ञान माणसाला सवलत जास्ती द्यावी लागते, ज्ञानी माणसाची सवलत कमी करावी लागते, कारण त्याला ज्ञान आहे. श्रीमंत माणसाची सवलत कमी करावी लागते आणि गरिबाला जास्त सवलत द्यावी लागते. मालकाला सवलत कमी द्यावी लागते आणि नौकराला सवलत जास्ती द्यावी लागते. म्हणून ते न्यायाचं सूत्र आहे. तर प्रभू, मी आपली कीर्ती श्रवण न केल्यामुळे मला अनुभवला नाही. मी त्रैलोक्याचा नाथ नाही, आपण त्रैलोक्याचे नाथ आहात. इंद्र स्तुती करतोय. इंद्रा, अरे तुझी भ्रांत गेली का? अजूनही भ्रांत गेली नसेल तर समजावून घे. विश्वाचा करता तू नाही आहे, तू फक्त देवांचा करता आहे. म्हणून समर्थ रामाला असं म्हणतात, तूची करता करविता सर्व ठाई तुझी सत्ता. सगळ्या ठिकाणी परमेश्वराची सत्ता आहे, आपली सत्ता थोडी आहे, मर्यादित आहे आपल्या सत्तेला. परमेश्वराची सत्ता अमर्याद आहे, तिला मर्यादा नाही. म्हणून आपलं दिव्य तेज माझ्या तमोगुणामुळे माझ्यामध्ये मोह निर्माण झाला आणि मोहाने नाश झाला. गीतेचं सूत्र आलं बघा, नष्ट मोहा स्मृती लब्धा. जिथे जिथे आपल्याला मोह होत जातो तिथे तिथे आपलं ज्ञान लुळं पडत जातं. म्हणून ते म्हणतात, 3 गुणानं सक्रिय बनलेली माया. आता वर्णन केलं आहे की ही 3 सत्व, रज आणि तम, या 3 गुणांनी बनलेली माया व्यवहारामध्ये आपण वापरतो आणि या मायेमुळे आपल्या दृष्टीपटलावर पडदा येतो. म्हणून कुठे कुठे, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. घरामध्ये पती पत्नीचं एक मत आहे, मनुष्य चोरून व्यवहार करीतच नाही. पण पत्नीचा जर स्वभाव कळाला की हे थोडं छल कपट करते, तर माणूस मात्र काही व्यवहार लांब ठेवतो. मुलांमध्ये जर कळालं की मुलं सत्यशील आहे, तर घे रे पैसे ठेव रे, कुलूप नीट लाव आणि किती काढले ते लक्षात ठेव, मला सांगत जा. लगेच त्याच्यावर सोडून देतो तो. लागतील तर मागत जा आणि खर्च केले तर लिहून ठेव आणि किती हिशोब आहे ते. असं जर वडिलांना मुलगा सत्यशील असला तर वडील आपोआप बाजूला होऊन त्याला व्यवहार करायला जा. आता हे मोठे मोठे लोक म्हणतात ना, तू सौदा करू नये, तुला सौद्याची सवय पाहिजे. ते म्हणतात एखाद्या सौद्यात कधी कमी जास्त झालं तर झालं, पण याला सवय आली पाहिजे. अशी ही माया आहे. आपण सगळ्या ठिकाणी कपट करत गेलो. आता हे मोठे मोठे लोक 182 कारखाने सांभाळतात. ते काय प्रत्येक ठिकाणी जातात. त्या माणसाला अधिकार दिलेला असतो की तुला कुठपर्यंत काम करायचं आहे तिथपर्यंत तू करून टाक आणि त्याच्यावरती गेलं तर मला फोन कर. म्हणून व्यवहार चालतात. ते तुम्ही प्रत्येक मायेच्या ठिकाणी याने याच्यात किती खाल्ली असेल असं विचार करीत नाही तो कारखानदार. तर ठीक आहे, तर काम होतं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाता येत नाही. म्हणून मायेमध्ये कपट आलं की कपटाने माणसाचा दृष्टिक्षण बदलतो. कपट केलेला अधिकारी मालकापुढे उभं राहिला तप करायलाच लागतो. कारण त्याला वाटतं याला कळून जाईल का. त्याला कळत नाही, पण याला असं वाटतं त्याला कळून जाईल का. आणि त्याच्यामध्ये बोलण्यातलं तारतम्य मागे पुढे होतं आणि तारतम्य मालक ओळखतो. अरे गडबड आहे. 6 महिन्यानंतर त्याची ट्रान्सफर दुसरीकडे. अचानक ट्रान्सफर झाली. ज्योतिष म्हणाल तुम्हाला तर 11 गुरु व्हायला नव्हते. माया.
चांगले ग्रह असल्यावर जर आपल्यावर अरिष्ट आलं तर आपण कुठेतरी काहीतरी कपट केलेलं आहे, त्या कपटामुळे आलं. काही कपटाचं फळ तात्काळ मिळतं, काही कपटाचं फळ तात्काळ मिळतं कारण त्याचं बल जास्ती असतं पापाचं, आणि काही कपटाचं उशिरा मिळतं. नौकराने 10 पैसे खाल्ले भाजीपाल्यात तर लक्षात येत नाही, पण 10 रुपये खाल्ले की लक्षात येईल. तसं आहे ते. म्हणून स्वांतःकरण शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे. इंद्र कपट करत होता आणि कपटामुळे इंद्राला देव कळाला नाही. देवांचा राजा असून सुद्धा देव कळाला नाही. रावण राक्षसांचा राजा होता, त्याला देव न कळणं हे साहजिक होतं. म्हणून ते म्हणतात, या 3 गुणानं माया सक्रिय बनत जाते. ही माया कशी बनत जाते तर सत्व रज तम, आणि त्या व्यवहाराने मनुष्याचं तेज नष्ट होत जातं. कपटाच्या व्यवहाराने माणसाचं तेज जे असतं ते नष्ट होत जातं, आणि तेज नष्ट होत गेले की बुद्धी भ्रष्ट होत जाते. बुद्धी भ्रष्ट झाली की कर्म चुकत जातं, आणि कर्माच्या बंधनामध्ये मनुष्य अटकत जातो. दोऱ्याचं पिंडळ आहे, धागा नीट नाही काढला तर गुंता होऊन जातो. गुंता झाला की कुठून तरी तुटून मग बराच दोरा वाया जातो आणि मग कुठेतरी धागा सापडतो. तसं बरेच आपलं नुकसान होतं आणि मग कुठेतरी आपल्याला लाईन लागते. हे भगवान, आपण नाथ आहात. अज्ञानी व अज्ञानजन्य देहसंबंधानं असलेल्या अज्ञानी लोकांवर सुद्धा आपण कृपा करतात. देवाला सांगतोय तो आपण अज्ञानी लोकांवरही कृपा करतात. हे राक्षस, त्यांचा उद्धार करून टाकता तुम्ही. म्हणजे तुम्ही ज्ञानीनाम अग्रगण्यम, तर तुम्ही आता हे मी जे केलेलं आहे तुमच्याशी छल कपट, याची मला क्षमा करून टाका. कारण यापुढे माझ्या बुद्धीमध्ये छल कपट यायला नको, अशी प्रार्थना चालली आहे कृष्ण अवतारामध्ये. कारण या देहसंबंधानं उत्पन्न झालेलं दुसरं शरीर हे बंधन करतं. या देहाच्या योगानं दुसरं शरीर उत्पन्न होतं आणि त्या शरीरामध्ये आपला स्नेह अटकतो, म्हणजे पुत्र कन्या, त्याच्यामध्ये मनुष्य अटकतो आणि अज्ञानाला कारणीभूत होतो. मग अज्ञान झाल्यानंतर लोभ निर्माण होतो, आणि लोभातून क्रोध, आणि क्रोधातून विकार. अतिलोभ तो क्रोध नाना विकारी. हे नाथ, मी आपल्याला दंड द्या असा सांगतो. माझा जो क्रोध आहे, माझा जो मद आहे, त्याला दंड दिलाच पाहिजे. हे जगदीश्वर आपण धर्माच्या रक्षणाकरता अवतार धारण करतात, आणि दंड देणे आपला हा धर्म आहे. या क्रोधानं सगळा नाश केला आहे. हे नाथ, आपण नियमात्मक भगवान आहात. काय करावं आणि काय करू नये हे आपल्याला पूर्ण ज्ञान आहे. आपण नियमात्मक माझा दुराभिमान दूर करा. माझ्या मनामध्ये जो नेहमी दुराग्रह येतो कोणत्याही गोष्टीविषयी, काही लोक दुराग्रहीच असतात. कोणी बोलत असलं आपल्याविषयी बोलताय का, काही त्याचा आपला संबंध असो या नसो, दुराग्रही असतात. तर माझ्या मनामध्ये दुराग्रह आहे. इंद्राच्या चरित्रामध्ये असे पुष्कळ गोष्टी आहे की त्याने दुराग्रह करून दुसऱ्याचं नुकसान केलेलं आहे. म्हणून राजा हा दुराग्रही नसावा. म्हणजे त्याच्यासमोर जरी गुन्हेगार गेला तर गुन्हेगाराला राजाची भीती वाटावी, पण त्याला राजाने असं सांगितलं पाहिजे की तू कबूल होऊन जा, तपासा आणि ती तुला जास्त शिक्षा होईल, आणि कबूल होशील तर कमी शिक्षा होईल, असाच नियम आहे. कबुली जबाब दिल्यावर माणसाला थोडं दंडामध्ये सवलत मिळते, पण कबुली जबाबाचा न्याय दिल्यावर सुद्धा जर त्याने छलकपट केलं तर शिक्षा डबल होते. तसंच आहे ते. म्हणून तुम्ही तुमची कृपा करून माझ्या मनामधला दुराग्रह दूर कमी करा.
आता दुराग्रह येतो कसा? देवाला असं बोलता येत नाही, देवाला सगळं करता येतं पण प्रवचन नाही करता येत, सांगता नाही येत देवाला. तर आपल्या अंगी लोभ वाढला की लोभच दुराग्रह करतो. काय करतो? लोभच दुराग्रह करतो. आपण रेल्वेतून उतरतो तेव्हा कचरा तिथेच होतो, आपण गेले की काय लोक घाणेरडे वागतात, मग जाताना आपण स्वच्छ करून जातो का? नाही. तर हे जगाचा नियम आहे. म्हणून या जगामध्ये राहावं गेलं की काही गोष्टी आपल्याला तिथे करून घ्याव्या लागतात. ते हे उत्तर प्रदेश करून येणारे सगळे शेंगांचे भोदरे सुद्धा त्या गाडीतच ठेवून देतात. म्हणजे इतकं जग सुधारलं तरी व्यवहार धर्म शिकत नाही. डस्टबिन ठेवलेली आहे तरी नाही, फुटाण्याचे फोतरे, शेंगाचे फोतरे, कारण शिक्षणच नाही ना. आता तिथे शिक्षक पकडले तर जो शिक्षणाधिकारी गेला त्याने 7चा पाढा 7 विचारला तर शिक्षकाला आलेला नाही आहे, आत्ता पकडले. त्याचं नाव लिहिता नाही आलंय त्याला. किती दिवसापासून नोकरी करतोय आणि अशाकडचे लोक मग सुजन राष्ट्राचा देश करतात. महाराष्ट्र काय आहे? सुजन आहे. लक्ष द्या तुम्ही. आपल्याकडे इतकं नाही आहे. तुम्ही खेडोपाडी जरी गेले तरी सुज्ञ लोक आहे. दिवस सांगता येत नाही म्हणे. राष्ट्रगीत येत नव्हतं शिक्षकाला. काय आहे मग? म्हणून ज्ञानाचाच प्रचार झाला पाहिजे, द्रव्याचा नाही. मदत नका करू, हुशार करा. मग हुशार केले की ते आपल्याला सहाय्य करत नाही. पण मग प्रजा तशीच निर्माण होते ना. म्हणून ते म्हणतात, इंद्रा तू कोणाला तरी गुरु मान रे. देवाने सांगितलं त्याला, मला तुला असं डोक्यावर हात ठेवून असं काहीच करता येणार नाही. पण देव कसे मागे गेले, तुला गुरु मानावं लागेल. तू बृहस्पतीचा अपमान करतो. इंद्र बृहस्पतीचं ऐकत नव्हते. आपली फटफजिती झाली की गुरुकडे जायचं, आणि एक झालं की गुरु कधी सभेत आले तर इकडून आलं की इकडे पाहायचं. शेवटी बृहस्पती निघून गेले. बाकीच्या ऋषींनी दुर्वासांना विश्वामित्राला सांगितलं तो गुरुचा अपमान करतो, तुम्हाला काही ऋषिकुळाचे. त्यावेळेला त्याला माळ दिली इंद्राला, आणि त्याने आपल्या गळ्यातनं घालता संतांची माळ हातीला घातली, हातीने तोडवली आणि इंद्र दरिद्री झाला. युक्ती करावी. गुरु काहीच बोलले नाही. गुरु तपाला निघून गेले. कारण गुरुला शिष्याचं कधीही अनहित करावची इच्छा होणार नाही, आणि जर केलं तर ते गुरु नाही. ते गुरु नाही. कृष्ण अवतारामध्ये सांदीपणी गुरु, पण व्यवहारी गुरु दुर्वास करावे लागले कृष्णाला. तर एक दिवशी रुक्मिणीने ठरवलं की हे द्वारकेतले ब्राह्मण काही चांगले नाही, आपण दुसरेकडून. म्हणे बाय गावातले चांगले असतात रिकाम्या बाणे. म्हणून प्रभास पट्टणला गेले. तिथे कोणीच गुरु मिळाले नाही, दुर्वास मिळाले. म्हणे मग यांना आपल्याकडे जेवायला घेऊन जायचं. ते म्हणे मी रथात बसत नाही, तुम्ही दोन्ही पती पत्नी रथ घोडे व्हा आणि तुमच्यावर बसे. देवाने कुठे रुक्मिणीला तहान लागल्यावर पाणी बाजल्यावर श्राप देऊन टाकला दुर्वासाने की तुझा आणि तिचा वियोग हो. भगवान म्हणाले रुक्मिणीला काय भावात पडले. हे आपले जे आहे ना हे कोपिष्ट गुरु आहे. मग शेवटी आणलं तर आणलं. दुर्वास देवाच्या मंदिराच्या मागे आहे, पा दुर्वासाचं मंदिर आहे. मी सोडणारच नाही म्हणे आता द्वारका. तिथेच राहिले. रुक्मिणीचं मंदिर मध्ये, भेट द्वारका तिकडे, आणि राजसभा इकडे, आणि राजसभेत मागेच दुर्वास. का तर सगळ्यांना धाक. आपण जर चुकीचं वागलो तर दुर्वास श्राप देऊन टाकतील. देवालाही दिला आहे. देवाने काय केलं, असे गुरु आणून ठेवले तिथे.
की शापादपी शरादपी, हल्लीच्या भाषेत म्हणतं रिमोट कंट्रोल. तसंच आहे ते. दुर्वास तेवढ्या करताच होते, विश्वामित्र तेवढ्या करताच होते, दुसऱ्याला शासन करण्याकरता. म्हणून तू गुरु कर. हे नाथ, आपण कालिया मर्दन केलं आहे, दानवपान अग्नी घेतला आहे, गिरीवर धारण केलं आहे, माझ्यावर कृपा करा. मी तुला एवढीच कृपा करू शकतो की योग्य गुरु दाखवू शकतो. याच्या पलीकडे मी तुला काही करू शकत नाही. म्हणे कोण? तुझे गुरु बृहस्पती. इंद्राला गुरुकडे पाठवून दिलं. म्हणून आपल्याकडे परंपरा झाली आहे, गुरुशिवाय ज्ञान नाही. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. नमः पार्वती पतये. हर हर महादेव.